Question 3. Find the equation of the circle with center at A and B touching the y-axis. तर इथे आपल्याला इक्वेशन काढायचे सर्कलचं की ज्याचं सेंटर हे ए आणि बी आहे, त्याचं सेंटर आणि टचिंग द y-axis. y-axisला सर्कल हा टच झालेला आहे. This is coordinate system. Here O is origin having coordinate 0 and 0. तर इथे आपल्याला सर्कल असं दाखवायचा आहे की जो y-axisला टच होईल. मग तो सर्कल इथे असू शकतो, इथे असू शकतो, तो फक्त y-axisला टच दाखवायचा आपल्याला. आता इथे आपण हा सर्कल दाखवू. इथे सर्कल हा टच झालेला आहे. हे सेंटर आहे. तर सेंटर हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स A and B. A is x coordinate, x coordinate of center, and B is y coordinate of center. Means what? Distance between O to this point is A. The A distance आहे. Similarly, distance between y-axis and center is A. Means what? Radius of this circle is A. Therefore, radius of the circle is A. That is R equal to modulus of A equal to A. मग हा सर्कल इकडे सेकंड क्वाड्रंटला असू शकतो किंवा अजून कुठे असू शकतो, इकडे थर्ड किंवा फोर्थ. पण आता इथे ए आणि बी हे दोन्ही पॉझिटिव्ह. सेंटर ऑफ द सर्कल इज ॲट A and B, and circle touching the y-axis. Therefore, radius of the circle equal to y equal to x coordinate of center, that is equal to A. Radius is A. Radius R equal to A, and center at A and B. So therefore here use center radius formula to find the equation of the circle, that is x minus h square plus y minus k square equal to r square, where h equal to A, and k equal to B, and radius is also A. Now put here h equal to A, k equal to B, and radius equal to A. Therefore, x minus A square plus y minus B square equal to A square. तर इथे a मायनस बीचा फॉर्म्युला जो आहे एक्सपान्शन फॉर्म्युला, एक्स स्क्वेअर मायनस 2ax प्लस a स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2by प्लस b स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर. आता इथे RHSला a स्क्वेअर आहे, LHSला पण a स्क्वेअर आहे. इथं पण पॉझिटिव्ह, हे पण पॉझिटिव्ह आहे. देअरफॉर a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इक्वल टू 0. नाउ रिमेनिंग टर्म्स आर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर minus 2ax minus 2by plus b square equal to 0. And this is the equation of circle having center A and B and touching the y-axis. Find the equation of the circle with center at -2, 3 touching the x-axis. आता इथे हा सर्कल टच कुठे होतो, x-axisला टच होतोय आणि त्याचा सेंटर काय आहे, -2 आणि 3. तर आता आपण कोऑर्डिनेट सिस्टीमवर सर्कल काढू. x-axis निगेटिव्ह, x-axis y आणि इथे O is your origin having 0 and 0 coordinates. द सेंटर कुठे आहे, -2 आणि 3. म्हणजे इकडे सगळे मायनसचे निगेटिव्ह नंबर्स घ्यायचे, 1 2, म्हणजे इथे -2 आहे आणि y कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह प्लस आहे. म्हणजे सर्कल हा आपल्याला सेकंड क्वाड्रंटमध्ये दाखवायचा आहे.
इथे हा या पॉइंटला सेंटर आहे, इथे सेंटर आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहे -2 आणि 3. इट इज एक्स ॲक्सिस नॉट वाय ॲक्सिस. म्हणजे हे एवढं डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल अँड इट इज इक्वल टू वाय कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर दॅट इज 3. इथे 3 आहे. मग एवढी रेडियस घ्यायची आपल्याला आणि सर्कल ड्रॉ करायचं आहे. तर इथे आपण सर्कल ड्रॉ केलेला की ज्याची रेडियस ही 3 आहे. म्हणजे इथून इतकं अंतर हे 3 आहे आणि इथून इतकं अंतर सुद्धा हे 3 आहे. तसंच इकडलं अंतर सुद्धा आहे 3 आहे आणि हे सुद्धा तेवढंच असणार आहे कारण रेडियस सगळीकडे सारखीच असते. सेंटरपासून जर आपण रेडियस घेतली एनी पॉइंट ऑन द सर्कल अँड डिस्टन्स बिटवीन एनी पॉइंट ऑन द सर्कल अँड द सेंटर इज इक्वल टू रेडियस डिस्टन्स दॅट इज कॉल्ड रेडियस. सोल्युशन. Center of the circle is at -2 and 3 and circle असं काढलं तरी चालेल किंवा circle touching x axis. Therefore radius of the circle equal to y coordinate of center, modulus of y coordinate of center that is 3 equal to 3. Therefore radius equal to r equal to 3. आता इथे रेडियस माहिती आहे, सेंटरचे पॉइंट माहिती आहे, सर्कलच्या सेंटरचे पॉइंट. तर इथे परत आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे तर सेंटर आणि कोऑर्डिनेट सेंटरचे कोऑर्डिनेट्स घेऊन आणि रेडियस घेऊन जो फॉर्म्युला आहे तो वापरायचा. म्हणजे x - h² + y - k² इक्वल टू r². यूज हिअर सेंटर रेडियस फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ द सर्कल that is x - h² + y - k² इक्वल टू r². Put here h equal to -2 and k equal to 3 that is y coordinate of the center and radius r equal to 3. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण या व्हॅल्यू पुट करू आणि इक्वेशन फाइंड आउट करू. x - -2² + y - 3² x + 2² negative become here positive. x + 2² plus y - 3² equal to 3². इथे a + b चा फॉर्म्युला आणि इथे a - b चा. मग x² plus 2 × 2 × x means 4x, 2² 4, y² -2 × 3 × y means 6y, 3² plus 3² 9 and 3² 9. x² plus y² plus 4x minus 6y. आता इथे +9 आहे, इथे 9 आहे. LHS आणि RHSला सेम आहे. आपण कट करू शकतो. रिमेनिंग टर्म इज ओनली हिअर 4 + 4 = 0. And this is the equation of circle whose center is at -2 and 3 and it touching the x-axis. Therefore its radius is 3. Answer: x² + y² + 4x - 6y + 4 = 0 is equation of the circle whose center is at -2 and 3 and circle touching x-axis, touching the x-axis. Therefore r equal to 3. Find the equation of the circle with center on the x-axis and passing through the origin having radius 4. तर इथे आपल्याला फाइंड आउट करायचं इक्वेशन ऑफ द सर्कल. वर्तुळाचं इक्वेशन फाइंड आउट करायचं की ज्या वर्तुळाचं सेंटर केंद्र हे एक्स ॲक्सिसवर आहे आणि जो वर्तुळ ओरिजिन मधून जातो आणि त्या वर्तुळाची रेडियस किती आहे 4 आहे. त्या वर्तुळाची त्या सर्कलची रेडियस म्हणजे त्रिज्या 4 आहे. तर इथे आपण ड्रॉ करू सर्कल.
तिथे आपण दोन वर्तुळ काढू शकलो की ज्याची रेडियस ही 4 आहे आणि दॅट सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन हॅविंग कोऑर्डिनेट 0 and 0 0 1 2 3 4 इथे 4 आहे and center is here and when center of the circle is on x axis means y coordinate is 0. आता इथे सुद्धा हा आपण सर्कल काढला की ज्याची रेडियस 4 आहे इथे ही 4 रेडियस आहे इथे पण 4 रेडियस आहे -1 -3 and -4. Therefore coordinate of this center is now -4 and 0. Y coordinate is 0 because circle is center of the circle on the x axis. मग त्यामुळे आपण इथे x axis वर सेंटर घेतले. तर आपण पॉझिटिव्ह वर पण घेऊ शकतो x axis वर आणि निगेटिव्ह वर पण. तर त्यामुळे इथे आपल्याला दोन इक्वेशन मिळतील सर्कलचे की ज्याचं सेंटर हे 4 आणि 0 वर आहे आणि ज्याचं सेंटर -4 आणि 0 वर आहे. आणि रेडियस r equal to 4. Similarly here r equal to 4. Distance between origin and center is here 4. Similarly distance between origin and center is 4, means radius equal to 4. Now here center of the circle is on the x axis, means y coordinate of the center is 0. Center of the circle on the x axis. Therefore y coordinate of the circle is 0 and radius of the circle is 4. Therefore center of the circle having coordinates center of the circle at +-4 and 0. तर आपण सर्कलचे दोन प्रकारे इथे कोऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत, एक तर +4 and 0 आणि दुसरं -4 and 0. आपण इथे दोन्ही बाजूला एक्स ॲक्सिसवर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि निगेटिव्ह नंबर्स जे एक्स ॲक्सिसवर आहेत तिथे पण आपण सर्कल काढू शकतो, कारण दॅट सर्कल पासिंग थ्रू द ओरिजिन अँड सर्कल इज ऑन द एक्स ॲक्सिस अँड रेडियस ऑफ द सर्कल इज 4. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे सेंटर रेडियस फॉर्ममध्ये जे आपण इक्वेशन वापरतो सर्कल काढायचं x - h² + y - k² = r². आता आपण दोन सर्कल काढू शकलो ज्याची रेडियस 4 आहे आणि ज्या सर्कलचं सेंटर हे एक्स ॲक्सिसवर आहे आणि दॅट सर्कल पासिंग थ्रू द ओरिजिन. त्यामुळे इथे आपल्याला दोन सेंटर मिळाले सर्कलचे. आता इथे आपण दोन इक्वेशन काढू सर्कलचे. पहिल्यांदा आपण h = +4 and k equal to, that is y axis of the center equal to 0. Y coordinate of circle equal to 0. Why? Because circle is on the center of the circle is on the x axis. So y coordinate of the center equal to 0. So take k equal to 0 and r equal to 4. That is the radius of the circle and circle is passing through the origin. Therefore distance origin to center of the circle is equal to 4. इथे डिस्टन्स फॉर्म्युला आपण वापरला आहे. ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 आणि 0 आणि सी चे सेंटरचे कोऑर्डिनेट्स आहेत 4 आणि 0. मग डिस्टन्स फॉर्म्युल्यावरून डिस्टन्स बिटवीन OC इज 4 - 0² + 0 - 0², that is 4² equal to r equal to 4. Therefore radius is 4 and already it is given that circle is passing through origin and circle is on the x axis and radius is 4. Therefore take here radius r equal to 4. x - 4² + y - 0² equal to 4². Use here expansion formula a - b² and here a - b².
Now x minus 4 square means x square minus 2ab means 2 into 4 into x means 8x plus 4 square is 16 plus y square equal to y minus 0 means y and square y square equal to 4 square is 16. Now x square plus y square minus 8x. Now here is LHS and RHS is the same number, that is 16. So 16 minus 16 equal to 0. Now this is the equation of the circle. This is equation of circle whose center, that is C at 4 and 0, and radius of the circle is radius r equal to 0. आता आपण दुसरं इक्वेशन फाइंड आउट करू की ज्याचं सेंटर हा -4 आणि 0 वर आहे. तर परत सेंटर रेडियस फॉर्म मधलं इक्वेशन वापरायचं x minus h square plus y minus k square equal to r square. Put here now h equal to -4 and k equal to 0 and radius r equal to 4. Therefore x minus -4 square plus y minus 0 square equal to 4 square x plus 4 square negative become here positive. X plus 4 square plus y minus 0 means y square 4 square is 16. Use here expansion formula a plus b square, that is a square plus 2ab plus b square. Therefore x square plus 8x plus 16 plus y square equal to 16. Now here LHS and RHS equal, therefore 16 equal to 16. 16 minus 16 0. X square plus y square plus 8x equal to 0, and this is the equation of the circle. Equation of circle whose center, that is C at -4 and 0, and the radius of the circle is 4. इथे आपण हे दोन सर्कल मगाशी जे काढले होते ते परत काढलेले आहेत. Here O is origin having coordinate 0 and 0 and radius of the circle is 4 and circle center of the circle is on the x-axis. Here is also x-axis, but number on this x-axis is negative and number of this x-axis is positive. Therefore say coordinates of center here 4 and 0 and circle is on the x-axis, therefore y coordinate is 0. Here coordinate of center is -4 and 0. 1, 2, 3 and 4. -4 and 1, 2, 3, 4. Here +4, here -4. But radius is same. Only x coordinate of the center is changed. Y coordinate is also same because circle is on the x-axis. Therefore take here y coordinate equal to 0 and circle is passing through the origin having coordinate 0 and 0. तर ह्या सर्कलचं इक्वेशन आपण काढले आणि ह्या सर्कलचं पण इक्वेशन आपण काढलेलं आहे. तर इथे सेंटरचे कोऑर्डिनेट्स होते 4 आणि 0, रेडियस होती 4. h इक्वल टू टेक हियर h इक्वल टू 4 अँड k इक्वल टू 0 अँड r इक्वल टू 4. आणि इथे सेंटरचे कोऑर्डिनेट्स आहेत -4 आणि 0, रेडियस आहे 4. therefore h इक्वल टू -4, k इक्वल टू 0 अँड r इक्वल टू 4. तर ह्या सर्कलसाठी आपल्याला हे कोऑर्डिनेट्स घ्यायचे सेंटरचे आणि ह्या सर्कलसाठी हे कोऑर्डिनेट्स घेतले आपण म्हणजे आणि इक्वेशन आपण फाइंड आउट केले. तर इथे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 8x इक्वल टू 0 हे ह्या सर्कलचं इक्वेशन आहे. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 8x इक्वल टू 0 आणि ह्या सर्कलचं इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 8x इक्वल टू 0 तर ह्याप्रमाणे आपण असे दोन इक्वेशन काढलेले आहेत. सेंटर at 3 and 1 and touching the line 8x minus 15y plus 25 equal to 0. तर इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ द सर्कल. आणि आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे तर सेंटर ॲट 3 and 1 आणि दुसरं काय दिलंय
तर दॅट सर्कल टचिंग द लाईन, सर्कल टचिंग द लाईन 8x minus 15y plus 25 equal to 0. तर ह्या दोन माहितीवरून, ह्या दोन इन्फॉर्मेशनवरून, एवढ्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला इक्वेशन ऑफ द सर्कल काढायचं आहे. तर इक्वेशन ऑफ द सर्कल काढण्यासाठी इथे आपल्याला सेंटरचे पॉईंट माहिती आहेत, म्हणजे फक्त रेडियस माहित नाही आपल्याला, तर आपल्याला सेंटर रेडियस फॉर्ममध्ये जे इक्वेशन असतं ते आपल्याला इथे याचा आपल्या इथे वापर करायचा आहे. ते इक्वेशन काय आहे, x मायनस h स्क्वेअर प्लस y मायनस k स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. तिथं हा फॉर्म्युला वापरायचा आहे. h आणि k काय घ्यायचे आपल्याला, तर कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर, h इक्वल टू 3 अँड k इक्वल टू 1 हे आपल्याला इथे ह्या इक्वेशनमध्ये ठेवायचे. आणि r ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. r मीन्स रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस ऑफ सर्कल, तर ही आपल्याला फाइंड आउट करायची. ते आपण असा एक सर्कल काढू, समजून घेण्यासाठी काढायचं आपल्याला. आणि हा सेंटर आहे, सेंटरचे कोऑर्डिनेट आहे 3 आणि 1. वर्तुळाचे केंद्राचे निर्देशक आहेत 3 आणि 1. आणि वन लाईन इज टचिंग टू धिस सर्कल, ही लाईन आहे. अँड इक्वेशन ऑफ धिस लाईन इज 8x मायनस 15y प्लस 25 इक्वल टू 0. तर इथे आपल्याला रेडियस काढायचे. आधी आपल्याला सेंटरचे कोऑर्डिनेट्स माहिती, फक्त रेडियस आपल्याला फाइंड आउट करायचं. तर रेडियस मीन्स डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड धिस लाईन, दिस डिस्टन्स. सपोज धिस डिस्टन्स इज p. आता हे कसं काढणार, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. डिस्टन्स टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी पॉइंट अँड लाईन दॅट इज इक्वल टू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑर मॉड्युलस व्हॅल्यू ऑफ ax1 प्लस by1 प्लस c डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता इथे आपल्याला a काय घ्यायचं, b काय घ्यायचं, x1 काय घ्यायचं आणि y1 काय घ्यायचं हे माहित नाही. तर इथे a आणि b काय घेणार आहोत आपण, x कोऑर्डिनेट ऑफ x कोएफिशिएंट ऑफ this x coefficient is here 8 and y coefficient is, so a is here 8. A means what, x coefficient of x, and a means x coefficient of x, and b means y, b means y coefficient, y चा कोएफिशिएंट काय आहे ते म्हणजे b, जे निगेटिव्ह 15. मग इथे a आणि b आपल्याला हे घ्यायचे. आणि x1 y1 काय घ्यायचंय, तर ह्या सेंटरचे जे पॉईंट आहेत, सेंटरचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते घ्यायचे. म्हणजे x1 इक्वल टू 3 अँड y1 इक्वल टू 1. आणि हे ह्या इक्वेशनमध्ये ठेवून आपल्याला डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू धिस लाईन काढायचं आहे. अँड p इज नथिंग हिअर, रेडियस, रेडियस ऑफ द सर्कल. कारण ती रेषा ह्या सर्कलला टच झाली, म्हणजे हे अंतर काय आहे, त्रिज्या आहे, ही त्रिज्या आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड द लाईन इज नथिंग बट रेडियस ऑफ द सर्कल इक्वल टू r. आता हा फॉर्म्युला वापरून आपण रेडियस फाइंड आउट करू. Put a equal to 8 and b equal to negative 15, x1 equal to 3 and y1 equal to 1. Therefore, radius r equal to ax1 means 8 into 3 plus negative 15 into 1 plus, now here c is 25 divided by square root of a square plus b square, means 8 square plus negative 15 square equal to 8 into 3, r3 2 is 8 into 3 24 minus 15 into 1 means minus 15 plus 25 divided by 8 square is 64 and negative 15 square means negative 15 into negative 15. Now here negative become positive, and 15 square is 225. Now 24 plus 25 minus 15. 24 plus 25 means 49 minus 50 means 4 and 3 34. 34 divided by 64 plus 225 9 8 and 2, and 289 is square of 17.
स्क्वेअर रूट ऑफ 229 मीन्स 17. 17चा वर्ग बरोबर 289. 289. Therefore r equal to 34 divided by 17. 34 भागिले 17. 17 एक 17. 17 दोन्ही 34. Therefore r equal to 2. रेडियस इज 2. माझा रेडियस माहिती आहे आणि सेंटरचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित आहेत. त्यावरून आपण आता इक्वेशन ऑफ द सर्कल फाइंड आउट करू. बाय युजिंग सेंटर रेडियस फॉर्म्युला और फॉर्म म्हणू of the equation of the circle. X minus h square plus y minus k square equal to r square. Put here h equal to 3, k equal to 1 and radius is 2. Therefore x minus 3 square plus y minus 1 square r square means 2 square. आता इथे a minus b square चा फॉर्म्युला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. a square minus 2ab plus b square हा जो फॉर्म्युला आहे तो इथे वापरायचा आहे. x minus 3 square means x square minus 2 into ab means 2 into 3 6 6 into x 6x plus 3 square 9 y square minus 2y and plus 1 equal to 4. 2 square 4. Let's solve करू. x square plus y square minus 6x minus 2y 9 plus 1 10 equal to 4. x square plus y square minus 6x minus 2y plus 10 minus 4 equal to 0. ही टर्म आपण LHS ला घेतली इथे. ही प्लस आहे इकडे आपण मायनस केला. Therefore x square plus y square minus 6x minus 2y plus 6 equal to 0. 10 minus 4 6. And this is the equation of the circle having center at the 3 and 1 and circle touching the line 8x minus 15y plus 25 equal to 0. Answer x square plus y square minus 6x minus 2y plus 6 equal to 0 is equation of the circle. x वर्ग अधिक y वर्ग वजा 6x वजा 2y अधिक 6 बरोबर 0 हे वर्तुळाचे इक्वेशन आहे. ज्या वर्तुळाचे केंद्र हा 3 आणि 1 वर आहे आणि जो वर्तुळ रेषेला टच करतो त्याचं इक्वेशन आहे 8x वजा 15y अधिक 25 बरोबर 0.